त्यांचं एक गुजरातमध्ये मोठं अस्तित्व होतं ना, का ते रस्त्यावरचे फिरणारे लोक होते. म्हणून त्यांनी भेट घेण्यासंदर्भात एवढं तर सेल्स असेलच ना, शिवसेना प्रमुखाची मुलाखत भेट घ्यायची, ॲटलिस्ट फोन तर केला असेल, साहेब आमच्यावर संकट आहे आम्हाला वाचवा असं म्हणायला फोन केला असेल का नसेल. परंतु अत्यंत कुशलतेने जे क्रिमिनल माइंड चालतं ना त्यांचं, त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही बघा कुठंही त्यांनी हे सर्व करताना शरद पवारांच्या नावाचा जाणून बुजून उल्लेख केला आणि त्याच्यात त्यांनाही गुंतवून ठेवलं की पवार साहेबांनी सुद्धा मदत केली. म्हणून ही स्क्रिप्ट आहे, याला एवढं सिरियस घ्यायचं काम नाही आहे. परंतु एवढं मात्र नक्की आहे की शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये, आजचे जे संरक्षण मंत्री त्या टायमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते राजनाथ सिंग, यांच्या जेव्हा कार्यकारिणीची बैठक झाली होती, त्या बैठकीच्या पूर्वी शिवसेना प्रमुखांनी एक वाक्य उच्चारलं होतं मोदी संदर्भामध्ये, मोदी गेला तर भाजप जाईल, गुजरात जाईल आणि मोदीला पंतप्रधान करा अशी पहिली मागणी त्या काळात शिवसेना प्रमुखांनी केली होती. म्हणून शिवसेना प्रमुख हे तडकाफडकी बोलणारे नेते होते, हे यांच्यासारखे नव्हते ते. बरं, यांचं अस्तित्व त्यावेळेला काय होतं, तुम्ही कुठं होता, काय काय पोझिशन होती, शिवसेना नेता होता, बाळासाहेबांबरोबर बसत होते तुम्ही, त्याच्यावर चुरूट पित होते, काय करत होते तुम्ही. आपली असलेली पोझिशन त्या काळामध्ये नेमकी काय होती हे कधी तर त्या पुस्तकात मांडा ना. परंतु मी काहीतरी स्फोटात्मक काहीतरी बोलतोय किंवा लिहिलंय आणि हे सत्य माना, हे जे प्रकार आहेत ना, हे प्रसिद्धीसाठी असतात, हे नौटंकी आहे. मी पुन्हा सांगतो, शिवसेना प्रमुखांनी अनेकांना, मग ते चित्रपट क्षेत्रातले असो, तो व्यापारी असो, तो बिल्डर असो, तो आणखी कोणीही असो, राजकारणातला जरी असला तरी त्याला प्रामाणिकतेने मदत केली आणि कधी त्याची वाच्यता केली नाही. म्हणून शिवसेना प्रमुखावर अनेक लोक जे आहेत प्रेम जे करतात ते त्यामुळं करतात, यांच्यामुळं शिवसेना प्रमुख मोठे झालेले नाही आहेत, त्यांच्या सावलीत हे वाढलेले लोक आहेत. आमच्यासारखे मोठे झाले त्यांच्या आशीर्वादामुळे झालेले आहेत. म्हणून आजचा जो काही त्यांनी जे पुस्तक जे प्रकाशित केलं किंवा त्यांनी दाखल सादर केलेलं आहे, ते अत्यंत पिक्चरची स्टोरी लिहिल्यासारखं केलेलं आहे आणि स्वतःचे पाठ थुपटून घेण्याचा तो प्रकार आहे. त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा सांगितला की अमित शहा बरोबर आणखी काही मंत्री गुजरातचे जेलमध्ये होते.